हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय आपला बायोलॉजीची क्वेश्चन बँक. ओके, क्वेश्चन बँक बघतोय आपण आता. मित्रांनो, त्याआधी तुम्ही मला पहिले माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. का आपल्या चॅनलचा नवीन लोगो आहे मित्रांनो. आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ओके, तुम्हाला जर याची PDF लागत असेल तर ओके, म्हणजे याची क्वेश्चन बँकची PDF मी तयार केलेली आहे आणि हँड रिटेड सगळे म्हणजे टाईप केलेले आहे सर्व. ओके, चेक करून घेतो मी. बघू आपण आपलं फर्स्ट काय आहे. पहिले इथे काय क्वेश्चन्स आहे, सेकंड काय मार्किंग स्कीम, थर्ड चॅप्टर नंबर आणि फोर्थ पेज नंबर. ओके, तर आपला आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे. द आउटर लेअर ऑफ पॉलन ग्रेन इज थिक अँड मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन एक मिनिट आहे, ते थोडंसं दिसत नाही बरोबर. नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड ॲज डिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड ॲज डॅश 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 काय स्पोरोपोलिन. ओके मित्रांनो, आता मी प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला वाचून दाखवणे शक्य नाही, कारण तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे किती दिवस बाकी पेपरसाठी समजा आपले दिवस बाकी 30 दिवस बाकी आहेत. 30 दिवसामध्ये तुम्ही सांगा, तुम्ही जर प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला वाचून दाखवलं तर कसं व्हायचं. आता हे बघा, मी बघून घ्या आता हे आपले क्वेश्चन एवढे. ओके, क्वेश्चन आहे आपले हे एवढे. ओके, तिसरा चौथा. Okay, the number of mitotic and mitotic division necessary to development of a female gametophyte in angiosperm. काय 1 meiosis and 2 1 meiosis and 3 मायटोसिस कसे वापरतात फिमेलच्या, जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ना आपली, म्हणजे प्लांट चॅप्टरमध्ये बघा आपला रिप्रोडक्शन लोअर हायर प्लांटमध्ये, त्याच्यामध्ये किती वापरतात मिओसिस मायटोसिस, तर 1 मिओसिस आणि 3 मायटोसिस वापरतात. आपण बघितलं बघा एक्सप्लेनेशनमध्ये जेव्हा चॅप्टर शिकवलो मी. ओके, तुम्हाला जर चॅप्टर समजत नसेल ना मित्रांनो, म्हणजे ही क्वेश्चन बँक जर तुम्हाला क्वेश्चन समजत नसेल तर तुम्ही आपले व्हिडिओ जाऊन नक्की पहा. ओके, व्हिडिओ बघा तुम्ही आपले. ओके, तर हे आपले आहे. ओके, साईडला ठेवतो याला. आपले MCQचे. ओके, MCQ बाकी आपले. ओके, MCQ 5 नंबर 6 नंबर. ओके, 5 नंबर 6 नंबर. ओके, 5 नंबर 6 नंबर कोणी MCQ आपले. ओके, हे 8 9 10 आहे. ओके, हे MCQ तुम्ही करून घ्या मित्रांनो, कारण आता मी प्रत्येक गोष्ट सांगत बसलो म्हणजे हे शक्य नाही ना आपल्याला. ओके, आपण बघू आपलं नेक्स्ट. आता डायरेक्ट आपण येऊ आपल्या कीवर्ड सेंटेन्सकडे. ओके, कीवर्ड सेंटेन्सकडे होतं. सिंगल सेंटेन्स आन्सर. ओके, इथे काय दिलेलं आहे, मी थोडं कलर चेंज करतो. कीवर्ड सिंगल सेंटेन्स आन्सर. ओके, कीवर्ड आन्सर दिलेलं आहे आपली. त्यांनी काय दिलेलं आहे, कीवर्ड आन्सर दिलेलं आहे. पण मग मला म्हटलं तुम्हाला कळणार नाही, म्हटलं कीवर्ड आन्सर कसं आलं, त्याच्यामुळं म्हणजे एक्सप्लेनेशन कसं ते समजणार नाही, म्हणून मी काय केलं इथं थोडंसं लॉंग आन्सर पण दिलेलं आहे. तुम्ही हे वाचून घ्या की व्हाय आन्सर इज कॉल्ड ॲज टेट्रास्पोरेंजिएट स्ट्रक्चर. आता टेट्रास्पोरेंजिएट म्हणजे काय होतं, 4. टेट्रास्पोरेंजिएट म्हणजे काय, 4 होतं ना, म्हणून ते काय इन प्रेझेन्स ऑफ 4 पोलन सॅक इज डायथेकस अँथर. ओके, खूप खराब होतं ते. ओके, तुम्हाला समजायला असं 4 पोलन सॅक इन डायथेकस अँथर. ओके, मग इथे काय लिहिलं आहे, इन डायथेकस अँथर 4 पोलन सॅक आर प्रेझेंट देअर फॉर इट इज अ टेट्रास्पोरेंजिएट. ओके, तेच दिलेलं आहे इथं, पण थोडं एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं मी, म्हणजे तुम्हाला लगेच अंडरस्टँडिंग होईल बेटरमध्ये, कारण कीवर्डमध्ये आन्सर लिहायचं तुम्हाला. पण मग हे कळायला पाहिजे ना, कारण पुढं काही प्रश्न असे की जे प्रश्न तुम्हाला असेच आहे पण रिपीट आहे, पण मग तुम्हाला कीवर्डमध्ये लिहून चालणार नाही तिथं. ते तुम्हाला या असेच क्वेश्चन असंच आन्सर लिहावं लागेल, तेव्हा समजेल तुम्हाला. राईट. ओके, हे बघून घ्या तुम्ही, बघूया, कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे वेळ खूप कमी आहे. व्हॉट इज मी आता म्हणजे प्रत्येक क्वेश्चन वाचून दाखवून मेन म्हणजे जे वाटले मला ते क्वेश्चन वाचून दाखवेल मी. ओके, तर फर्स्ट काय आपला 4th नंबर काय आहे, what is protein dry. Okay, what is protein dry? The pollen grain of the other flower germinate rapidly over the stigma, then the pollen grain from the same flower, example apple. ओके, मी घेतलं होतं बघा ते प्रोटीन ड्राय, म्हणजे आपण शिकवताना घेतलं होतं बघा, बघितलं होतं आपण ते. इथे काय शॉर्टमध्ये काय दिलं, म्हणजे कीवर्डमध्ये काय दिलेलं आहे, कंडिशन व्हेअर अँड्रोशियम मॅच्युअर आयदर देन गायनोशियम, म्हणजे अँड्रोशियम आधी मॅच्युअर होतो, नंतर गायनोशियम मॅच्युअर होतो. ओके, ते सांगितलं त्यांनी. ओके, एक मिनिट. ओके, नंतर 5th नंबर क्वेश्चन काय आपला, द नेम एनी वन प्लांट इन विच डबल फर्टिलायझेशन वॉज डिस्कोर्ड. एनी वन प्लांट कोणी डबल फर्टिलायझेशन डिस्कोर्ड केलं. की डबल फर्टिलायझेशनच्या विषयी थोडं माहिती लिहून द्यायची. ओके, डबल फर्टिलायझेशन काय, फर्टिलायझेशन फर्टिलायझेशन मेकॅनिझम इज फ्लावरिंग अँजिओस्पर्म प्लांट. ओके, इट वॉज डिस्कोर्ड बाय एन, हे बघा काय माहिती आहे का, हे नावाशीन इज द एक बायोलॉजिस्ट होते आपले. ओके,
It was a lineous plant like lilium and फ्रिटिलिरिया. ओके, हे प्लांट त्यांनी डिस्कवर केले. तुम्हाला MCQ विचारू शकता बरं का. म्हणजे हे काही जे काही शॉर्ट आन्सर दिलेले नाही हे तुम्हाला याच्यामध्ये MCQसाठी विचारले शक्यतो आपल्या एंट्रान्सच्या. कारण याच्यातून हे बघा लिलियम आणि फ्रिटिलियम मी MCQमध्ये बघितलं होतं, सापडलं तुम्हाला काही. ओके, इथे दिलेलं बघा शॉर्टमध्ये दिले तुम्ही लिहिताना हेच लिहायचं, पण हे कसं आलं ते सांगेन तुम्हाला. ओके, बघू नेक्स्ट 6 नंबर क्वेश्चन काय आपला. व्हाय फर्टिलायझेशन प्रोसेस इज अँजिओस्पर्म इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. ओके, आता बोथ मेल गॅमेट आर यूज. त्यामध्ये कोणते म्हणजे गॅमेट कोणते यूज होते विचारलं त्याच्यामध्ये. बोथ मेल गॅमेट आर यूज पार्टिसिपेट इन देअर फॉर द डिस्क्राईब इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. ओके, बघून घ्या तुम्ही 7, 8. मी तुम्हाला याची PDF देऊन टाकेल. याची PDF तुम्ही बघून घ्या टेलिग्राम चॅनलवरती आपलं जॉईन होऊन PDF बघून घ्या तुम्ही. ओके, कारण प्रत्येक आपलं आता माझा विचार असा आहे की प्रत्येक आपल्या चॅप्टरचे क्वेश्चन बँक प्रोव्हाइड करू तुम्हाला, म्हणजे व्हिडिओ बनवून किंवा डायरेक्ट आपलं असं टेलिग्राम चॅनलवरती देणं. ओके, बघू आपलं क्वेश्चन काय 2 मार्क्स क्वेश्चन बघू आपण आता. आपले काय ड्रॉ अ लेबल डायग्राम ऑफ TS ऑफ अँथर. TS ऑफ अँथर. ओके, TS ऑफ अँथर 4 करेक्ट लेबल हाफ मार्क म्हणजे 4. आता लेबल म्हणजे माहिती ना तुम्हाला लेबल म्हणजे काय हे नेम्स. ओके, हे नेम्स. आता हे जर तुमचे 4 करेक्ट नेम आले तर तुम्हाला त्याचा हाफ मार्क भेटेल. म्हणजे 4 करेक्ट म्हणजे किती 2 मार्क्स. ओके, हाफ 2 मार्क्स झाले नाही. ओके, तर ती डायग्राम काढून द्यायची तुम्ही, तिथे 2 मार्क्स भेटून जातील. 4 करेक्ट, 4च्या ऐवजी एखादं जास्त लिहायचं. ओके, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ अ पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करायला लावले. पोलन ग्रेन स्ट्रक्चर काय त्यांनी कीवर्डमध्ये काय दिलं आपलं व्हाय वॉल लेअर प्लॉइडी अँड फॅट ऑफ पोलन ग्रेन द फॉर्मेशन ऑफ थ्रू मेयोसिस इन द ईच. ओके, ईच काय झालं ईच पॉईंट हाफ मार्क. आता प्रत्येक पॉईंटला हाफ मार्क दिला आपलं. आता हे लिहायचं बरं तुम्हाला, हे सगळं लिहायचं आहे. ओके, प्रत्येक पॉईंटला हाफ मार्क्स किती लिहायला 2 मार्क्सचं क्वेश्चन आहे ना, मग याचा हाफ. ओके, हाफ ऑफ मार्क पडून जाईल तिथे. नंतर क्वेश्चन काय आहे ड्रॉ अ विल लेबल डायग्राम ऑफ अ मेल गॅमेटोफाईट ऑफ अँजिओस्पर्म. मेल गॅमेटोफाईटची डायग्राम काढायची. ओके, थोडं ब्लर आलेलं ते दिसत नाही बरोबर. ओके, मेल गॅमेटोफाईटची तुम्हाला मी डायग्राम शिकवलेलं बघा. पहिले आपल्या त्याच्यामध्ये फर्स्ट मेल असतो. ओके, नंतर मेलचं डिव्हिजन होते, मग त्याच्यात 1-2 मेल गॅमेट तयार होतात. नंतर मग तो स्वेल होतो, तो स्टिग्मा काय करतो शुगर ऑब्झर्व करतो, तो स्वेल होतो. ओके, तेच सगळं इथं डायग्राम काढायची त्याची. तुम्ही बघून घ्या माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन नंतर, कारण थोडं ब्लर आलेलं आहे. ओके, नंतर आपलं याच्यानंतर डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ अ फिमेल गॅमेटोफाईट इन अँजिओस्पर्म. विचारले. आता स्ट्रक्चर का डिस्क्राईब स्ट्रक्चर विचारले, म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. ओके, स्ट्रक्चर काढलं पाहिजे असं काही नाही, ते पॉईंट एक्सप्लेन करा फक्त, त्याचं काही विषय नाही एवढं. ओके, पॉईंट काय आपला डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ अ फिमेल गॅमेटोफाईट. स्ट्रक्चर बघतो आपण आता. त्यात काय सांगितलं हाफ मार्क ईच पॉईंट. प्रत्येक पॉईंटला किती मार्क्स आहे हाफ मार्क्स आहे. ओके, इथे 4 पॉईंट दिलेले काय मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस टू फॉर्म इनर ट्रेट ऑफ अ हेप्लॉइड सेल दॅट इज अ मेगास्पोर. ओके, अपर 3 मेगास्पोर अबाउट लोएस्ट one towards the center and the nucleus remain functional. They act as a first cell of a female gametophyte. Generally one megaspore towards the center of a functional megaspore. Okay, नंतर फोर्थ पॉईंट काय आपला फोर्थ पॉईंट काय आहे it is in fact the first cell of a female gametophyte. It is undergoes 3 successive cell division mitotic division. ओके, हे 4 पॉईंट असे लिहायचे तुम्ही. 4 पॉईंटला 4 मार्क्स भेटून जातील तुम्हाला. 4 पॉईंटला 2 मार्क्स भेटून जातील. हाफ ऑफ मार्क ना प्रत्येक पॉईंटला. ओके, आपला 5th नंबर क्वेश्चन काय आहे मेन्शन व्हेरियस ॲडॅप्टेशन फॉर विंड पॉलिनेशन. आता मला सांगा विंड पॉलिनेशन तुम्हाला मी सांगितलं बघा. विंड पॉलिनेशन हवेमार्फत होतं, त्याला काय सांगितलं होतं एजंट ऑफ पॉलिनेशनमध्ये बघा. एजंट ऑफ पॉलिनेशनमध्ये विंड पॉलिनेशन कशामध्ये ॲनिमोफिली कशाबरोबर होतं ॲनिमोफिलिया. ओके, ॲनिमोफिलियावर होतो. ओके, तर विंड पॉलिनेशन पहिली गोष्ट म्हणजे तेच लिहायचं तिथे. हाफ मार्क्स म्हटलं ना पहिले असं द्यायचं, म्हणजे ती डेफिनेशन द पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ विंड कॉल्ड ॲज ॲनिमोफिली दॅट फ्लॉवर इज कॉल्ड ॲनिमोफिलस फ्लॉवर. पहिली गोष्ट म्हणजे डेफिनेशन लिहून द्यायची. डेफिनेशन थोडंसं इम्प्रेशन पडतं त्यांच्यावर. ओके, त्याच्याने काय होतं ओके, त्याच्याने थोडंसं म्हणजे मार्क तुम्हाला चांगले भेटतील असं.
थोडंसं त्यांना वाटतं याला माहिती आहे प्रश्नाविषयी कसं आहे काय. ओके म्हणजे ओके द पोलन काय आहे, द फ्लावर आर सेम इनकॉन्शियस कलरलेस विदाउट नेक्टर अँड फ्रेग्रन्सेस ऑर्डर. ओके कलर वास येतो त्याचा, ऑर्डर कलर, ओके स्मेल बिल येते. ओके हे असं आहे तर आपलं. ओके पॉईंट 6 नंबर क्वेश्चन काय आहे, ओके तुम्ही करून घ्या बघा. कारण आता इथं हाफ मार्क्स काय सांगितलं, इथं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथं काय सांगितलं हाफ ऑफ मार्क्स प्रत्येक पॉईंटला इथे 3 पॉईंट दिलेले मी तुम्हाला टाईप करून येते. तर फर्स्ट पॉईंटला आपल्याला असेल हाफ मार्क्स राईट, सेकंड पॉईंटला असेल 1 मार्क्स का, कारण हा आधीच बघा तुम्ही केवढा मोठा क्वेश्चन आहे, म्हणजे केवढा मोठा पॉईंट आहे, त्याच्यामुळं त्याला 1 मार्क्स, आणि हा जो काही खालचा क्वेश्चन उरला ते म्हणजे पॉईंट उरला त्याला हाफ मार्क्स. ओके असे तुम्हाला 2 मार्क्स भेटून जातील याच्यामध्ये. ओके नंतर काय याच्यानंतर 6 नंबर क्वेश्चन काय आपला, व्हॉट इज द डिफरंट ॲडॅप्टेशन शो द व्हॉट इज द डिफरंट ॲडॅप्टेशन शो द बर्ड पॉलिनेशन. आता बर्ड पॉलिनेशन कशामध्ये येतं, आता पहिले काय ऑर्निथोफिली. ओके इथे बघा तुम्हाला टाईप करून दिलं ऑर्निथोफिली, हे पहिले लिहायचं तुम्ही. याच्याने काय होतं म्हणजे तुम्हाला इथं पूर्ण फुल मार्क्स भेटण्याचे चान्सेस वाढतात, कारण त्यांना माहिती राहतं की ह्याला माहिती आहे बुवा असं बर्ड पॉलिनेशन कशामुळे होतं ते, म्हणजे कशा थ्रू होतं ऑर्निथोफिली. Okay, flower are usually bright colored, large and slow. Okay, the secret profuse dilute nectar. नंतर pollen grain are sticky and spiny. pollen grain कसे चिकट आणि असे स्पायनी असते एकदम. ओके नंतर flower are generally without the frances of a bird have poor sense of smell. ओके स्मेल आहे त्यांची. ओके पण ओके ओके आपण नेक्स्ट पेज बघू आपलं. क्वेश्चन नंबर 7 काय आपला, द एक्सप्लेन द हेटेरो स्टाईल अँड हार्कोगॅमी आर अ सुटेबल एक्झाम्पल. हेटेरो स्टाईल हार्कोगॅमी तुम्हाला सांगितलं बघा मी, सुटेबल एक्झाम्पल लिहायचं. ओके आता काय करायचं पहिले माहिती आहे का, म्हणजे क्वेश्चन सांगतो तुम्हाला हाफ ऑफ मार्क्स पॉईंटला प्रत्येकाला. आता या पहिल्यांदाच किती भेटेल तुम्हाला 1 मार्क्स, सेकंड यांना हाफ ऑफ मार्क्स भेटेल, यांना हाफ ऑफ मार्क्स. ओके फर्स्ट काय आहे, द सम प्लांट लाईक प्रिम्युला. ओके प्रिम्युला मध्ये त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन लिहायची. प्रिम्युलस देर आर टू और थ्री टाईप्स ऑफ अ फ्लावर इन विच स्टिग्मा अँड अँथर प्लेस इन डिफरंट लेवल. ओके असं पहिले लिहून घ्यायचं. दिस प्रिव्हेंट पोलन फ्रॉम द रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग. ओके द heteromorphic flower pollen grain produced from anther pollinate stigma produce the same level. ओके हे लिहून घ्यायचे तुम्ही असं. ओके सॉरी. ओके वाटलंच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, त्यासाठी मी रफ करतो सारख्यामध्ये. ओके 8 नंबर क्वेश्चन काय, द गिवन सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. आता डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स दिलेलं आहे इथे. ओके डबल फर्टिलायझेशनचं डायरेक्ट पूर्ण एक्सप्लेन करायचं. डबल फर्टिलायझेशन जो असेल तो आपला पूर्ण एक्सप्लेन करायचं डायरेक्ट. आता डबल फर्टिलायझेशन काय आहे, सिग्निफिकन्स डबल फर्टिलायझेशन सिग्निफिकन्स काय आहे, इट इज युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म. इट इन्श्युअर दॅट द ensure that parent plant invest a seed with a food store only if eggs is fertilized. Okay the deployed. आता मी तुम्हाला प्रत्येक लाईन जरी एक्सप्लेन करत गेलो तर आपला म्हणजे टाईम पूर्ण नाही ना, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आपला. ओके नंतर काय TPE ना, हे इम्पॉर्टंट, हा पॉईंट इम्पॉर्टंट बरं का. दॅट इज TPE यांचं जो काही म्हणजे थर्ड फर्टिलायझेशन म्हणतो ना आपण त्याला, ट्रिपलेट फर्टिलायझेशन. ओके तर ते हा पॉईंट लिहायचा. द ट्रिप्लॉइड दॅट इज PEN, दॅट इज diploid PEN into the primary endosperm nucleus. Okay endosperm diploid develops into the nutritive endosperm tissue. Okay it's stored in the haploid condition by the fusion of a haploid male gamete with the haploid female gamete. stored कसे also help in हे बघा हे stored वाला क्वेश्चन आहे ना, हा जो काही पॉईंट आहे ना, हा तुम्हाला एंट्रन्ससाठी युजफुल बरं का, कारण याच्यावरती एक MCQ आला होता आत्ता नीटला आला होता. ओके इम्पॉर्टंट ते also helps to avoid polyimbrine. ओके साईडला याला ठेवू. आपला 9 नंबर क्वेश्चन काय आहे, 2 मार्क्स क्वेश्चन चालू बघा सध्या आपले, 3 मार्क्स चालू झालं आता. 3 मार्क्स मोठे असतो काय, मेन्शन सिग्निफिकन्स ऑफ अ फ्रूट अँड सीड फॉर्मेशन. आता सिग्निफिकन्स आपल्याला मेन्शन करायचं फ्रूट आणि सीड्स. ओके शेवट तुम्हाला शिकवतो बघा, शेवटचा आपला टॉपिक होता तो चॅप्टरमधला.
ओके. सिग्निफिकन्स ऑफ अ सीड अँड अ फ्रूट फॉर्मेशन. काय फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपमेंट ऑफ अ सीड. म्हणजे नरिशमेंट म्हणजेच आपण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो तो फ्रूटला. ओके. नंतर फ्रूट प्रोटेक्ट द सीड ऑफ इमॅच्युअर कंडिशन. नंतर म्हणजे इमॅच्युअर कंडिशनला तो प्रोटेक्ट करतो त्या फ्रूटला मॅच्युअर होईपर्यंत. ओके. सच सर्व ॲज इम्पॉर्टंट propagating organ of a plant. The seed and the fruit develop special device for their dispersal and thus help in the distribution of the species. ओके. हे 4 पॉईंट लिहायचे तुम्हाला. इथे काय लिहिलं 2.2 मार्क. 2 पॉईंट लिहायचे, 2 मार्क्स द्यायचे. आपण 1 पॉईंट एक्स्ट्रा लिहिलं आहे इथे. ओके. त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे म्हणून आपण तसं 1 पॉईंट एक्स्ट्रा लिहिलेलं आहे. ओके. नंतर आपलं सेकंड काय आहे 10 नंबर क्वेश्चन. द गिवन अकाउंट ऑफ पॉलिइम्ब्रॉनचे अकाउंट लिहायचे कधी हे वाचून घेतो मी. ओके. पॉलिइम्ब्रॉनचे काय दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ द वेस्ट ऑफ फर्टिलायझर नेक्टर्स नोटीस ॲडिशन इम्ब्रॉय. ओके. हे वाचून घ्या. आता हे रिझन आहे सगळं ना. आता प्रत्येक रिझनला हाफ मार्क्स आहे म्हणजे तुम्ही 2 रिझन लिहायला पाहिजे इथे. 4 रिझन लिहायला पाहिजे. मी एक एक्स्ट्रा दिलेलं आहे इथे. ओके. वाचून घ्या तेवढं ते. ओके. हे साईडला ठेवलं. आता 3 मार्क्स क्वेश्चन आले आपल्याला. 3 मार्क्सचे क्वेश्चन बघू आपण आता. 3 मार्क्स क्वेश्चन काय आहे 3 मार्क्सचे क्वेश्चन बरं का लक्षात ठेवा तुम्ही. 3 मार्क्स क्वेश्चन. डिस्क्राईब द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अँथर. इंटरनल स्ट्रक्चर अँथरचं स्ट्रक्चर इथे काय डायग्राम इज नॉट एक्सपेक्टेड. म्हणजे अँथर तुम्ही काय करा एक्सप्लेन करा. ओके. पण मग अँथर तुम्हाला मी डायग्रामवर अँथर लिहायचं शिकवलेलं आहे ना. ओके. तर त्याची थेरी पण दिली होती खाली ना. तर तुम्ही काय करा माहिती का डायग्राम काय करायचं पेपरला गेल्यावर एक साईडला आहे ना आपली अशी 1 मिनिट साईडला आहे ना आपली अशी एक साईडला आपली एक डायग्राम अशी काढून घ्यायची. ओके. आणि त्याच्यावरून आपले हे सगळे थेरी लिहून द्यायची त्याच्यावरून. कारण तुम्हाला त्यांनी काय सांगितलं डायग्राम नॉट एक्सपेक्टेड काढली तरी चालती पण मग साईडला काढून घ्यायचं. त्यांनी नाही सांगितलं तर कशाला वाढवा नाही करायचं प्रत्येक गोष्टीत. ओके. ते बघून घ्या तुम्ही. ओके. हाफ मार्क्स. ओके. इथे काय सांगितलं एक मिनिट बघा. 3 वॉल लेअर इज 1/2 मार्क्स. 3 वॉल असतील त्यांना 1/2 मार्क. टॅपेटम स्ट्रक्चर फंक्शन इज 1 मार्क. टॅपेटम स्ट्रक्चर काढलं त्याला 1 मार्क्स. ओके. तुम्हाला काढावं लागेल ते स्ट्रक्चर पण. ओके. पोलन मदर सेल न्यूट्रिएंट नेचर फंक्शन त्याला हाफ मार्क्स. ओके. असे हाफ मार्क्स दिलेले नाही म्हणजे तुम्हाला सगळं लिहावंच लागेल ते. म्हणजे असं नाही तर का हे पॉईंट लिहिले एवढे पॉईंट लिहा एवढे मार्क भेटेल असं नाही. एक्सप्लेन पूर्ण करावंच लागेल. ओके. शेवटी बायोलॉजी मित्रांनो ते एक्सप्लेन करावं लागतं ते असं नाही काही. ओके. हे बघून घ्या तुम्ही. नंतर आपला सेकंड नंबर क्वेश्चन काय आहे एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ अ फिमेल गॅमेटोफाईट इन अँजिओस्पर्म. डायग्राम इज नॉट एक्सपेक्टेड. फिमेल गॅमेटोफाईट अँजिओस्पर्म एक्सप्लेन करायची काय डेव्हलपमेंट ऑफ इनसाईड अँथर 1.5 मार्क्स. डेव्हलपमेंट होताना म्हणजे डेव्हलपमेंटचं आपण एक्सप्लेनेशन केलं त्याला हाफ मार्क्स. आणि डेव्हलपमेंट ऑफ ओव्हर स्टिग्मा 1 मार्क्स. म्हणजे ओव्हर स्टिग्मा 1 मार्क्स. ओके. इनसाईड स्ट्रक्चरला 1 मार्क्स अँड हाफ मार्क्स. ओके. 1.5 मार्क्स त्याला. परत इथं स्टिग्मा काढलं डेव्हलपमेंट ऑफ स्टिग्मा डेव्हलपमेंट होतं त्याचं काढलं आपण त्याला हाफ मार्क्स. ओके. परत अँड हाफ मार्क्स कसे हाफ मार्क्स पूर्ण थिअरीला वाटतं आपल्या. ओके. असे तुम्हाला इथे 3 मार्क्स देऊन टाकतील ते. ओके. तर काय आता हे तुम्हाला माहिती आहे काय चाललं आहे आपलं. ओके. क्वेश्चन बँक सोडतो आहे आपण विसरू नका. ओके. एक्सप्लेन आता तुम्ही म्हटलं वाचून सांगतो आहे परत. मी ते वाचून सांगायचं कारण असं आहे का आता आपल्याकडे टाईम नाही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 30 दिवसात किती संपवणार आहे मी आता किती चॅप्टर संपवणार 30 दिवसामध्ये. एक तर आपलं उशिरा चालू झालं शिकवणं. ओके. एक्सप्लेन वॉटर पॉलिनेशन इन डिटेल विथ द टाईप. आता वॉटर पॉलिनेशनचे टाईप आहे. वॉटर पॉलिनेशन पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट एक्झाम्पल 1 एक्झाम्पलसाठी 1 मार्क्स राईट. एक्झाम्पलसाठी काय आहे x मार्क्स दिले. पॉलिनेशन बाय वॉटर. होतं वॉटरचं पॉलिनेशन होत असेल त्याला कसं म्हणतो आपण काय म्हणतो त्याला म्हणजे त्याचं नेम काय दिलं आपण हायड्रोफिलिया. ओके. हायड्रोफिलिया बघा इथे दिलेलं बघा हायड्रोफिलिया. ओके. तर हायड्रोफिलिया लिहायचं द फाउंड इन थोडीशी इन्फॉर्मेशन लिहायची. त्याच्यानंतर काय ॲडॅप्टेशन ऑफ हायड्रोफिलिया फ्लावर. ॲडॅप्टेशन लिहायचे. ओके. ॲडॅप्टेशन लिहायच्यानंतर त्याचे ॲडॅप्टेशन लिहून झाले. ओके. मित्रांनो आपण बघत होतो आपला 3rd नंबरचा क्वेश्चन एक्सप्लेन वॉटर पॉलिनेशन इन डिटेल विथ द टाईप. ओके. वॉटर पॉलिनेशन कसे थ्रू होतं हायड्रोफिली. ओके. हायड्रोफिली. ओके. फाउंड इन त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन लिहायची. नंतर ॲडॅप्टेशन ऑफ हायड्रोफिलिया वॉटर हायड्रोफिलस फ्लावर त्याची ते ॲडॅप्टेशन लिहायचे. तो असे 4-5 ॲडॅप्टेशन लिहून द्यायचे. मित्रांनो बघा 3 मार्क्सचं क्वेश्चन म्हटल्यावर तुम्हाला तेवढं तर लिहावंच लागेल. ओके.
नंतर काय हायड्रोफिली 2 टाईप. आता हे इम्पॉर्टंट बघा, त्याचे 2 टाईप इम्पॉर्टंट आहे. काय हायड्रोफिली अँड इपी हायड्रोफिली 2 टाईप इम्पॉर्टंट आहे. हे 2 पॉईंट ते लिहावंच लागतील. याच्यावरचं तुम्हाला 2 मार्क्स पक्के द्यायचे. आणि हे वरचं आहे, वरच्याला 1 मार्क्स तुम्हाला. ओके, हे 2 ते पॉईंट लिहून टाकायचे, मार्क्स भेटून जातील. ओके, सेकंड काय आपलं, सेकंड आपलं क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आय थिंक हे डबल पेज झालं माझ्याकडनं. नाही बरोबर आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 काय, गिवन अकाउंट ऑफ द 2 बायोटिक एजंट पॉलिनेशन अगेन्स्ट 2 पॉलिनेशन अलॉंग विथ देअर ॲडॅप्टेशन. ओके, ॲडॅप्टेशन आता पहिले काय करायची, थोडीशी त्याची ना इंट्रोडक्शन लिहायचं. इंट्रोडक्शन नंतर मग काय करायचं, त्याचं चालू करायचं आपलं पॉलिनेशन बाय द बर्ड्स. मग आता त्यांनी काय सांगितलं, अकाउंट ऑफ द 2 बायोटिक एजंट, 2 बायोटिक एजंट ऑफ पॉलिनेशन. आता कोणते बी 2 सांगितले ना, मग तुम्हाला जे आवडेल ते लिहायचे तुम्ही तिथे. आता मी ते कोणकोणते दिले, बर्ड्स दिलेलं आहे, बर्ड्स, अजून बॅट दिलेलं आहे. ओके, बर्ड्स आणि बॅट दिलेले मी, हे 2 दिलेले मी. ओके, बर्ड्स, बॅट, नंतर ते एक्सप्लेन करायचे बघा. ते पॉईंट जे काय आहे ना ते एक्सप्लेन करायचं. बर्ड्सचं काय ऑरिंदोफिली, बॅटचं काय चिरेप्टेरोफिली. ओके, तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचे, ट्रिक सांगितली मी. ओके, नसेल म्हणजे तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपल्या या चॅप्टरची, ते तुम्ही तो चॅप्टर परत एकदा रिवाईज करा. आपले चॅप्टर काही नाही, 2 म्हणजे 10-12 मिनटं चॅप्टर संपले आपले, शॉर्ट व्हिडिओ राहते आपला. ओके, क्वेश्चन नंबर 5 काय आपला, एक्सप्लेन एनी टू कॉन्ट्रिब्युशन्स ऑर आउटब्रीडिंग डिव्हाइस पॉलिनेशन. कॉन्ट्रिब्युशन आणि आउटब्रीडिंग डिव्हाइस पॉलिनेशन आता एक्सप्लेन करायचं आहे. आता कोणते दोन कॉन्ट्रिब्युशन्स आहे, युनिसेक्स्युअल आहे फर्स्ट, आणि सेकंड काय आहे प्रिपोटेन्सी. ओके, युनिसेक्स्युअल प्रिपोटेन्सी एक्सप्लेन करून द्यायचे, तुम्हाला मार्क्स भेटून जातील त्याचे. ओके, नंतर काय आहे, ओके नंतर झालं. ओके, आपलं सेकंड पेज नंबर काय आता 6 काय, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ एक मिनिट इथं काय, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन अँजिओ. एक मिनिट इथं आहे ना, तुम्हाला एक सांगतो, इथं आहे ना, एक मिनिट, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म इन विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ओके, आता आय थिंक मला तर वाटतं फर्टिलायझेशन इथं डबल फर्टिलायझेशन दिलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे, डबल फर्टिलायझेशन दिलेलं आहे. बघा, डबल फर्टिलायझेशन इथं ओके, इथं डबल फर्टिलायझेशन आहे. ते चुकलेलं आहे, ते म्हणजे ते प्रिंटिंग मिस्टेक आहे तिथे. डबल फर्टिलायझेशन ते तुम्ही लक्षात ठेवा, ते नोट डाऊन करून घ्या बरं का. तिथे येतं मी तसं तुम्हाला याच्यामध्ये दिलंच PDF ते करेक्शन सर्व. डबल फर्टिलायझेशन आहे सर्व. आता पहिले काय करायचं, इन्फॉर्मेशन सगळी लिहून टाकायची. डबल फर्टिलायझेशन कसं काय, त्याचे डायग्राम सहित लिहून टाकायचं. ओके, 3 मार्क्सचं क्वेश्चन शिवाय. ओके, डबल फर्टिलायझेशन बघा लिहिलं कसं काय, ते डायग्राम काढायची. बघा, मी बुकमधली डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन केलेली इथे. ओके, मी शिकवली डायग्राम ती काढली ती चालेल, आणि बुकमधली काढली तरी चालेल. ओके, आणि लिहिताना मित्रांनो क्वेश्चन कसे लिहायचे माहिती आहे का, असे, एक मिनिट, आपले क्वेश्चन कसे लिहायचे लिहिताना, अशी थेरी आली पाहिजे, थेरीमध्ये नंतर मध्ये डायग्राम आले, परत खाली थेरी आली पाहिजे. याच्याने काय होतं, म्हणजे चेक करणार एक्झामिनरवरती नाही थोडंसं आपलं इम्प्रेशन पडतं. त्याच्याने काय होतं, त्याला म्हणजे त्याला समजतं का याला पेपर लिहिण्याची म्हणजे हे आहे, हे समजतं बहुत, पेपर कसं लिहिलं त्याने, सिस्टमॅटिक पेपर लिहिलं असं समजतं त्याला. ओके, हे डायग्राम काढून द्यायची तुम्ही. ओके, डायग्राम काढायची, नो प्रॉब्लेम, हे काढून घ्या तुम्ही. ओके, तर आता साईडला. ओके, 7 नंबर क्वेश्चन काय, आणि हा तुम्हाला इथे सांगायचं राहिलं, आपला जो काही डिस्क्राईब वाला क्वेश्चन आहे ना आपला, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन, तर हाच क्वेश्चन. ओके, तर मी काय सांगतो तुम्हाला का, डबल फर्टिलायझेशन जी काही प्रोसेस आहे ना, म्हणजे हा जो काही क्वेश्चन आहे ना, 6 नंबरचा क्वेश्चन आहे ना, हा जो काही 6 नंबर क्वेश्चन आहे ना, तर हाच क्वेश्चन रिपीट झालेला आहे. शेवटचा आपला जो काही याच्यानंतर आता पेज नंबर 12 चालू आहे आपला सध्या. पेज नंबर 22 आहे ना, तर इथे जे काही पेज नंबर 12 चालू आहे ना, पेज नंबर 22 त्याच्यामध्ये हाच क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ओके, मी तिथे काय दिलेलं आहे, ऑलरेडी डन असं लिहून दिलेलं तिथे मी. ओके, याच्यानंतर आपला सेकंड पेज, राईट अ नोट डिफरंट टाईप ऑफ द एंडोस्पर्म इन अँजिओस्पर्म. आता डिफरंट टाईप अँजिओस्पर्मचे नोट लिहायचे आपल्याला. ओके, आता पहिले काय करायचं, मी इंट्रोडक्शन लिहिलेलं बघा, न्यूक्लिअर. ओके, फर्स्ट काय न्यूक्लिअर टाईप, सेकंड सेल्युलर टाईप, थर्ड हेलोबियन टाईप. ओके, हे तिन्ही पण लिहायचे. त्या तिघांना काय करायचं, एक्सप्लेन करून द्यायचं इथं तुम्ही. हे ओके, हे तीनला पण काय करायचं, एक्सप्लेन करून द्यायचं इथं.
ओके. आणि जर तुम्ही ते एक्सप्लेन जर नाही केलं नाही तर किती 3 मार्क्सचं क्वेश्चन आहे ना. हां, तर मी हे नसते जर फक्त तुम्ही समजा इंट्रोडक्शन लिहिलं, 1 मिनिट, हे फक्त तुम्ही जर फक्त इंट्रोडक्शन लिहिलं आणि त्यांचे जर समजा फक्त हे पॉईंट लिहून आले, समजा घाई घाईमध्ये समजा उशीर झाला तुम्हाला पेपर लिहायला समजा वॉटेवर एखाद्या म्हणजे काही कारण असतं, तर तुम्ही फक्त हे जे काही पॉईंट जर लिहिले ना तरी तुम्हाला इथं 3च्या ऐवजी 1 मार्क्स तुमचं फिक्स असेल. 1, दीड, 1 किंवा 1/2 एवढा मार्क्स फिक्स असेल. पण तुम्ही पूर्ण लिहिलं तर तुम्हाला पूर्ण थेरी भेटेल, पूर्ण मार्क्स भेटतील. ओके. म्हणजे तुम्हाला सांगून दिलं एक ट्रिक का तुम्ही फक्त हे नाव जर लिहिले तरी तुमचं मार्क्स भेटून जातील. ओके. 8 नंबर क्वेश्चन काय. मग मित्रांनो जे काही काही ठिकाणी डायग्राम जे काही आलेलं नाही माझ्याकडून, आता इथं बघा, इथं 1 मिनिट झूम करून बघू. ओके, झूमच होत नाही ते. काही ठिकाणी डायग्राम आहे त्या. आता हे बुकमधलं उचलून टाकलेली मी. आता बुक किती पेज नंबरवरती आहे आता बघा, दिले पेज नंबर मी 11 आणि 12 पेज नंबर बुकमध्ये ना, त्याच्यामधली ही डायग्राम आहे. त्याच्यामधली काय आहे, त्याच्यामधली डायग्राम आहे ही. तिथून तुम्ही एकदा बघून घ्या, कारण ते थोडं ब्लर आलं ते. ओके, ते PDF मधून याच्यात घेणं ते ब्लर आलं थोडं. डिस्क्राईब द डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट इम्ब्रॉय इन अ फ्लावरिंग प्लांट. डायकॉट इम्ब्रॉय इन अ फ्लावरिंग प्लांट. Okay, the process of development of a zygote into the embryo called as embryogenesis. This embryo is developed at the micropillar and micropillar end and embryo sac. Okay, this zygote divides to form two called proembra. The larger cell towards the micropyle called as a bacillus basal suspensor initial cell, and smaller cell toward the cell as a end called as a terminal and embryonal initiation cell. ओके, तर हाफ ऑफ मार्क्सला म्हणजे पॉईंट पूर्ण 3 मार्क्सचा पॉईंट आहे आपला. ओके, तर याला साईडला टाकलं. आपला क्वेश्चन नंबर 9 काय आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे, ड्रॉ द लेवल डायग्राम ऑफ मोनोकॉट अँड सीड हॅव स्टडीड. ओके, आता मी तुम्हाला सांगून देतो. इथे 1 मिनिट, डायग्राम थोडी क्लिअर नाही आलेली ती. तर ही डायग्राम मी काढली आहे पेज नंबर 13वर. नोटबुकचं आपलं टेक्स्टबुकचं आपलं आहे ना, पेज नंबर 30वरती आहे. ओके, पेज नंबर 30वरती ते 30मधली मी 13मधली डायग्राम उचलली याच्यातली. ओके, त्यातली डायग्राम तुम्ही काढून घ्या त्याच्यातून, कारण थोडी ब्लर आहे, ते दिसत नाही बरोबर, एक्सप्लेन नाही करता येते मला. ओके, डायग्राम काढायची फक्त इथं आणि त्यांचे लेबल देऊन टाकायचे. ओके, नंतर क्वेश्चन नंबर 10 काय आहे. एक्सप्लेन व्हेरियस कॅटेगरीज ऑफ ॲप्रॉक्सिमेट आन्सर. एक्सप्लेन व्हेरियस कॅटेगरीज ऑफ ॲप्रॉक्सिमेट आन्सर. हे व्हेरियस कॅटेगरी, आता कॅटेगरी तर आपल्याकडं आता सध्या इथे मी 2 कॅटेगरी लिहिलेले आहे. कोणते, रिक्वायरमेंट ऑफ ॲप्रॉक्सिमेक्स, नंतर नॉन करंट ॲप्रॉक्सिमेक्स. ओके, तर हे 2 कॅटेगरी 2-3 दिलेले. ओके, 3 कॅटेगरी दिलेले आहे. ते त्यांनी काय सांगितलं आहे, एनी 2 सांगितलं आहे वाटतं ना, व्हेरियस नाही असं काही नाही. कॅटेगरी लिहायला लागलं, कॅटेगरी लिहून द्यायची आणि त्याला एक्सप्लेन करून द्यायचं. ओके, आता 4 मार्क्सचे क्वेश्चन आपले चालू होते. आता बघा इथं 4 मार्क्स क्वेश्चन, म्हणजे इथं बरं झालं दिसला त्याच्यानं. ओके, 4 मार्क्स क्वेश्चन काय आहे, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करतो आपण आता. ओके, लेबल डायग्राम. तर फर्स्ट आपण काय केलं आपण इथे बघा 2 मार्क्स लेबलसाठी स्पेशली 2 मार्क्स दिलेले आपले. डायग्राम करेक्ट, लेबल मार्क्स 2. ओके, स्ट्रक्चर ऑफ मार्क्स, स्ट्रक्चरला 2 मार्क्स आणि डायग्रामच्या लेबलला 2 मार्क्स आणि थेरी. ओके, स्ट्रक्चर 2 मार्क्स म्हणजे थेरी सहित त्या स्ट्रक्चरला 2 मार्क्स आणि लेबल दिलं आपण त्यांना 2 मार्क्स. ओके, ॲनाट्रॉपस होईल की तुम्हाला मी शिकवलेलं आहे याच्यावरून, डायग्रामवरून कसं द्यायचं. की तुम्ही वाटलंच तर माझा व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मी, त्या जुने आपले म्हणजे आपल्या फर्स्ट चॅप्टरच्या व्हिडिओची लिंक दिलेली मी. ओके, बघून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही. क्वेश्चन नंबर 1 मिनिट, इथे काही बाकी का नाही. ओके, काहीच नाही. क्वेश्चन नंबर 2 आपला 4 मार्क्स क्वेश्चन मला, डिस्क्राईब द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट इन अँजिओस्पर्म. फिमेल गॅमेटोफाईट इथे का मागं काय होतं, ॲनाट्रॉपस होईल. इथे काय फिमेल गॅमेटोफाईट. ओके, पुढं मेल गॅमेटोफाईट पण येईल. नाही सॉरी, 1 मिनिट, मेल गॅमेटोफाईट मागे येऊन गेलं वाटतं. आता इथं फिमेल गॅमेटोफाईट काय आहे. इथं पहिलं मार्क्स बघून घ्या. प्रोसेस ऑफ टू 7 कॉल्ड 8 न्यूक्लिएट 2 स्टेज. ओके, सिक्वेन्सेस 2 डायग्राम अँड 2 मार्क्स. ओके, 2 मार्क्स भेटेल. स्टेजेस काढले त्यांना 2 मार्क्स आणि डायग्राम काढले त्यांना 2 मार्क्स. ओके, असं तुमच्या मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे इथे. ओके, आता ही डायग्राम थोडी ब्लर आलेली आहे. तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो पेज नंबर कितीवरती आहे.
ही डायग्राम आहे पेज नंबर 5वरती. पेज नंबर 5वरची ही डायग्राम आहे, तुम्ही ती बघून घ्या तिथे. ओके, फर्स्ट हे सगळे पॉईंट काय करायचे, एक्सप्लेन सगळे पॉईंट लिहून टाकायचे. ओके ओके, हे सगळे पॉईंट लिहून टाका. आता आपण जाऊ आपल्या क्वेश्चन नंबर 3कडे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, given the account of various abiotic agency used in pollination along with the adaptation of pollination. तर पहिले काय करायचं, ते काय सांगितलं, व्हेरियस अबायोटिक एजन्सीज विथ पॉलिनेशन अलॉंग विथ देअर ॲडॅप्टेशन ऑफ पॉलिनेशन. अबायोटिक एजंटचं पहिले आपण त्याचे डेफिनेशन किंवा त्याचे एक्सप्लेनेशन काय असेल ते लिहून द्यायचं. नंतर काय आहे, पॉलिनेशन बाय विंड. आता विंड पॉलिनेशनविषयी लिहायचं. ओके, तर 4 मार्क्सचं क्वेश्चन मित्रांनो. मग तुम्ही बघून घ्या त्या आन्सर केवढं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये किती आपण एजंट पॉलिनेशन लिहू शकतो इथे. ओके, त्यांनी काय 2 मार्क्स ईच एजन्सी. ओके, 2 मार्क्स ईच एजन्सी. ओके, इथे सांगितलं बघा 2 मार्क्स ईच एजन्सी. प्रत्येक मार्क्ससाठी तुम्हाला प्रत्येक एजन्सीसाठी म्हणजेच एजंटसाठी तुम्हाला 2 मार्क्स भेटणार. म्हणजे तुम्ही 2 लिहिले तरी चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. 2 लिहायचे इथे. फर्स्ट काय लिहिलं मी इथे काय टाईप केलेलं आहे, विंड पॉलिनेशन लिहिलं आहे मी. विंड पॉलिनेशन दॅट इज ॲनिमोफिलिया अँड नंतर वॉटर दॅट इज हायड्रोफिलिया. ओके, तुम्ही कोणते लिहू शकता, चिरोटोफिली, सायकोफिली, हायड्रोफिली एक्सेट्रा, ॲनिमोफिली कोणते लिहू शकता तुम्ही. ओके, मी ते लिहिले आहे. मी 2 हे लिहिले. तुम्हाला जे छोटे वाटेल किंवा जे तुमचे पाठ होतील ते असे तुम्ही इथे लिहू शकता तुम्ही. आता मित्रांनो, पेपरला तुम्हाला त्यांनी असे क्वेश्चन सेट करून दिलेले आहे, नो प्रॉब्लेम. बट पेपरला ते काय करतील माहिती आहे का, आता त्यांनी इथं दिलं, सांगितलं गिवन द अकाउंट ऑफ व्हेरियस अबायोटिक एजंट वी यूज इन पॉलिनेशिंग एजंट ॲडॅप्टेशन ऑफ पॉलिनेशन. तुम्हाला सांगितलं त्यांनी का कोणती बी तुम्ही इथं एजन्सी लिहू शकता. ओके, 2 मार्क्सला एक एजन्सी. ओके, कोणती बी लिहू शकता त्यांनी सांगितलं. बट पेपरला काय सांगते माहिती तुम्हाला, ते पेपरला डायरेक्ट स्पेसिफिक कोणतरी 2चे डायरेक्ट नाव देतील आणि ते सांगतील हे 2 एक्सप्लेन करा. ओके, असं केल्यावर तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढे मी शिकवलेले आहे ते 8 का 9 एजंट ऑफ पॉलिनेशन ते सगळे लर्नच करून टाका तुम्ही. सोपे आहे. तुम्हाला त्याची डेफिनेशन बी सांगितली मी कशी लर्न करायची, एकदम ट्रिक सांगितलेली आहे. ओके, तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती लिंकवर टच करून बघू शकता आपल्या ते ट्रिक पण. ओके, गिवन द इथं काय आहे, गिवन द अकाउंट ऑफ पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ओके, पोलन पिस्टल शेवटचा टॉपिक येतो आपला. चॅप्टर संपला म्हणजे चॅप्टर संपायच्या आधी शेवटचा टॉपिक होता आपला हा पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ओके, पोलन पिस्टल इंटरॅक्शन ते काय सांगितलं, मार्किंग स्कीम काय आहे, मिनिंग 1 मार्क्स. मिनिंग प्रत्येक आता म्हणजे समजा बॅकमध्ये दिलेलं बघा, हा एक वर्ड दिला आहे, त्याचं मिनिंग मग त्यांनी पोलन म्हणजे वर्डमध्ये एक्सप्लेन केलं ते, तर त्याला 1 मार्क्स. नंतर रिकॉग्निशन ऑफ पोलन अँड जर्मिनेशन ऑफ 1 मार्क्स, त्यासाठी 1 मार्क्स. सिग्निफिकन्ससाठी 1 मार्क्स. ओके, असे तुम्हाला 4 मार्क्स आहे आणि ओके 4 मार्क्स आणि 1 मार्क्स तुम्हाला पूर्ण ते एक्सप्लेन करण्यासाठी म्हणजे रायटिंग करण्यासाठी त्याचा असेल 1 मार्क्स त्याचा. ओके, इथे कारण 3च मार्क्स डिस्ट्रिब्युशन दिलेले आहे आपले, 1 2 3 मार्क्स दिलेले आहे. ओके, हा ॲक्च्युली क्वेश्चन हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, तर आपण आता जातो आहे आपला सेकंड लास्ट क्वेश्चन. ओके, तुम्हाला म्हटलं बघा मी 6 नंबरमध्ये बघा 6 क्वेश्चन म्हणजे तुम्हाला म्हटलं बघा आपला शेवटचा क्वेश्चन आहे ऑलरेडी डन. मी सांगितलं बघा डबल फर्टिलायझेशन तुम्हाला एक मागे एक्सप्लेन केलं बघा मी नोट, त्याचे तर सगळे कॉपी करायचं तुम्ही. ओके, त्याच्यात काय करायचं, कॉपी करून द्यायची तुम्ही सर्व इथं, कारण त्याचे सर्व होती. ओके, आता इथं परत टाईप केला असतं मी पण म्हटलं आता तुम्हाला ते आधीच सांगून देऊ, त्याच्यामध्ये परत रिकामं नको लक्षात नाही राहत काय मुलांना. ओके थँक्यू. ओके, तर आपला व्हिडिओ एंड आपलं संपला आहे. आपला क्वेश्चन बँक फर्स्ट चॅप्टरची रिप्रोडक्शन लोअर हायर प्लांट्सचा आपला हे झालं, आपलं क्वेश्चन बँक झाली. ओके मित्रांनो, तुम्ही चॅनल थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ. ओके, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. ओके, तुमच्यासाठी खूप मेहनत गेली मित्रांनो. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप दिवसापासून मी हा व्हिडिओ तयार करायचा मागं होतो. ओके, तर आत्ताशी हा व्हिडिओ रेडी झाला आहे. ओके, आणि आपला लोगो तुम्हाला जर आवडला असेल तर मला तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा. ओके, नसेल आवडला तर असेलच कारण मी बनवलं भारी आहे, नसेल आवडलं तरी सांगा, आपण तरी बदलून टाकू आपण. ओके, तुमच्या इच्छा पुढं काय. ओके, आणि तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवरती फॉलो करा. मी टेलिग्राम म्हणजे जॉईन करा ते. ओके, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना मी हे जे काही क्वेश्चन बँकचं आता हे घेतलं ना की आपलं सोल्युशन घेतलं ना पहिल्या चॅप्टरचे, तसंच त्याच्यामध्ये मी पूर्ण क्वेश्चन बँकची आपलं सोल्युशनची PDF टाकणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी तुम्ही एकदा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये ॲड व्हा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ओके, बाय बाय फ्रेंड्स.